मुंबई नाका आणि भद्रकाली हे 4 पोलीस स्टेशन मिळून आमचे युनिट होते. मग त्याच्यात सेफ 2 हां आणि हे सबमिट ई चलन जेव्हा आपण शाही आणि त्याच्यामध्ये सीबीएसचे आहे ना सीबीएसचे कॅम्प आलंच नाही राजकोट हे म्हणजे नंबर प्लेटसाठी गेले त्या 10 पण गाड्यांवर आम्ही दंड टाकू शकतो. हो ते ऑप्शन आहे त्या ऑप्शन मध्ये जाऊन प्रत्येक गाडीचा नंबर वगैरे आम्हाला दिसणार याच्यामध्ये. आता बघा हे मी तुम्हाला शंका होते ना व्हिडिओ वगैरे दाखवा. संजू घे रे रोल. हॅलो भाई हे बाबू अरे आजपासून बोलते ना मॅडम आजपासून ई चॅनल प्रक्रिया सुरू केलेली आहे, काय सांगाल? आजपासून ऑटोमॅटिक ई चलान सिस्टम हा सिस्टम आम्ही नाशिक सिटी ट्रॅफिक पोलीस स्टार्ट केले होते. हा सिस्टमवर ऑटोमॅटिकली बिना पोलीस इंटरव्हेन्शनचे ऑटोमॅटिक चलान जनरेट होईल. हा चलान 2 कॅमेरा प्रत्येक सिग्नलवर कॅमेरा बसवले होते. ते कॅमेरा ऑटोमॅटिक डिटेक्शन्स 2 डिटेक्शन्स आहे. हा 2 डिटेक्शन डिटेक्ट करणार. एक है रेड लाईट व्हायलेशन आणि स्टॉप लाईन व्हायलेशन. हा 2 व्हायलेशन डिटेक्ट करणार आणि ऑटोमॅटिक मेसेज और ई चलान जो वायलेटर है ते अकाउंटवर जाणार. तो आमच्या हा अपेक्षा आहे की नाशिकची नागरिकाने ट्रॅफिकच्या उल्लंघन ना करणार, कारण आता ऑटोमॅटिक प्रोसेस सुरू झाले होते. किती शहरामध्ये किती सिग्नलवरती ही प्रक्रिया आता चालू झालेली आहे? हा 40 सिग्नल है. 40 सिग्नल में हा सिस्टम शुरू होईल. आणि किती दंड बसणार? दंड ट्रॅफिक रूल्स प्रमाणे आहे ना, रेड लाईटच्या आणि स्टॉप लाईटच्या सेम दंड आहे. दंडावर काही चेंज नाही. पण तुम्ही ऑनलाईनवर पे करू शकता किंवा ट्रॅफिक ACP ऑफिसवरून तुम्ही पे करू शकता. या कॅमेराद्वारे फक्त सिग्नल जम्पिंगचा जे आहे तो दंड पडणार की इतर देखील काय? आता दोन ऑफेन्स कवर झाला. एक आहे रेड लाईट जम्पिंग आणि स्टॉप लाईन व्हायलेशन. आणि नंतर पुढच्या आम्ही खूप जास्त ऑफेन्सेस मध्ये ॲड करणार. दोघांनाही जी दंडाची अमाऊंट आहे ती सेम आहे का? ती सेम आहे. आणि हे समोरच्याला कशाद्वारे समजणार की आपला दंड पडलेला आहे? एक मेसेज येणार त्या फोनवर. NIC पोर्टलमधून हा एक मेसेज जनरेट होईल की तुम्ही हा वक्त, हा वेळ आणि हा जागेवर ट्रॅफिक मतलब रेड लाईटची उल्लंघन केले होते. हा प्रकारच्या गव्हर्मेंट nic.gov.in च्या पोर्टलमधून मेसेज येणार आहे. हा दंड पडल्यानंतर किती वेळेमध्ये कस्टमरच्या मोबाईल? हा एक दिन लागतो. 24 आवर्स विदिन 24 आवर्स जनरेट होऊ शकतो. काही तरुणांकडून नंबर प्लेट देखील लपवण्यात येते, मग अशासाठी काही उपयोग नाही केलेत का की CCTVमध्ये दिसून येईल? CCTVवर दिसून आहे. हां, मी एक डेमो. नंबर प्लेट नसतील त्यांच्यावर कशा प्रकारची कारवाई होईल? त्यांच्यावर ऑटोमॅटिक कारवाई होऊ शकतो नाही, पण मॅन्युअली जे पोलीस आहे ते त्यांच्या ई चलान मशीनवर करू शकतो. काही जणांकडून नंबर प्लेटचे काही अंक झाकण्याचा प्रयत्न करता येतो, त्याला काही टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येतो. हां, होय ना. हा सिस्टम कॅमेरावर कारवाई करतो. कॅमेरा डिटेक्ट करू शकतो नाही, पण तरी हा सिस्टम काम करू शकतो नाही. मॅडम जनजागृती अपील करण्यासाठी काही तुम्ही तपशील त्यात केला आहे का? हा 2 सिस्टम आहे. 2 स्टेप व्हेरिफिकेशन आहे. ते व्हेरिफिकेशन नंतरही हा चलान जनरेट होणार. ते चलानवर काही चुकी होण्याची शक्यता खूप कमी आहे. मॅडम, जनजागृती आपण नाशिककरांपर्यंत कशी करणार आहात? जनजागृती आम्ही अगोदर पण केले होते. पूर्वी एक हफ्तेवर
ट्रॅफिक कॉन्स्टेबल्स आणि रोडवर ट्रॅफिक कॉन्स्टेबलने खूप अवेअरनेस क्रिएट केली होती हा गोष्ट प्रकार. नागरिकांना काय आव्हान कराल? ट्रॅफिक रूल्सची फॉलो करा हाही आव्हान आहे. पेंडिंग फाईन पण दिसतो. जे पेंडिंग फाईल आता फाईन जे आहेत ते यामध्ये ॲड होऊन येतील, त्यांना त्याची ॲड काही ॲड होऊ मर्यादा असेल की शकतो. ॲड होऊ शकतो. होऊ शकतं त्याबद्दल कशी काय प्रतिक्रिया? त्यांच्याकडे फोन नाही. असं असले काही तर वयोवृद्ध असतील किंवा असं काही ते वर ऑटोमॅटिक होऊ शकतो नाही, पण जो रेगुलर ई चलान कटता है वो हम कर सकते हैं. मॅडम फाईन भरण्यासाठी ड्युरेशन किती असेल आपल्याकडे? ड्यूरेशन फिक्सेड नहीं, जो रूटीन ई चलान होता है उसी का एक एक्सटेंशन है ये ऑटोमेटिक बोल के. मैडम अभी सिटी में बहुत लगभग सभी जगह रास्ते के काम चालू है, तो अभी ये जो कार्य कर रहे हैं इसके ऊपर मुझको कुछ इफेक्ट होगा? जो रस्त्यावर कारवाई चालू आहे त्यांच्या दोन प्रकारची प्रॉब्लेम. एक डायव्हर्शनसाठी खूप जास्त ट्रॅफिक वाहन आणि दुसरी हे रस्त्यावर ट्रॅफिक प्रॉपरली गाडी जात नाही. तो हा दुसरा प्रॉब्लेम हे ॲड्रेस करू शकतो की लोकांची ॲटिट्यूडनल चेंजवर हा काम करू शकतो. खड्ड्यांची कामं चालू आहे त्याच्यामुळे डायव्हर्शन बरेच आहे. ठीक आहे, स्टॉप करते. देखील चालू आहे तिकडे. हा wrong side ऑटोमॅटिक ई जास्त- चलानची गोष्ट आहे ना, हा वेगळी गोष्ट आहे. हां, मी नंतर तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, थँक्यू.